अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटपळ येथे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते 4 दिवसापूर्वी विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते। यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्या कामावर खुश होऊन तपकिरी शेटपळ गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदी शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला। अशा आशयाची माहिती आमदार आवताडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली होती। आमदार आवताडे समर्थकांकडून करण्यात आलेला हा दावा काल पत्रकार परिषदेत याबाबत टीका करीत आवताड्यांचा हा दावा खोडून काढलाय। पहा काय म्हणाले भगीरथ भालके। तपकिरी शेटपळची त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्याबद्दल काय बोलू? तपकिरी शेटपळमध्ये आणि खर्डीमध्ये परवा दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम झाला। लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला। उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी येतात म्हणल्यानंतर गावातले प्रमुख पदाधिकारी, सरपंच हे उपस्थित राहिले पाहिजेत या मताचा मी काम करणारा पदाधिकारी आहे। आणि राहिल्यानंतर त्या सार्वजनिक कार्यक्रमातल्या सत्काराचा फोटो दाखवून म्हणजे परत एकदा मी माफ करा 4थ्या स्तंभावरती त्या ठिकाणी बातमी दिलेल्यांच्यावरती बोलतोय। कुठलीही शहनिशा न करता त्या बातमीचं असं दिलं की शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला, मात्र ज्यांची नावं त्या बातमीत आली ते त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्यांनी सांगितलं की नानांच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहे। त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्या गावात आलेत म्हणल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतो, मात्र आमचं प्रवेश केला म्हणून केलं गेलं तर आम्ही समोर येऊन खुलासा करायला तयार आहे की आम्ही नानांच्या विचाराचे कार्यकर्ते नानांच्या सोबत आहे। आणि म्हणून लोकप्रतिनिधींना, आमदारांना सांगायला काहीच नाही। एकीकडं कोट्यावधीच्या आकडेवारीची उड्डाणं त्या ठिकाणी केली जात आहेत आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं दिशाभूल करून अमुक अमक्या गावातला फुटला, अमुक अमक्या गावातला आला, कोणीही कुठं गेलेला नाही। तो ज्यांची नावं त्या बातमीत आलेले आहेत ती नावं समोर उभा करून मी आपल्यासमोर त्या येणाऱ्या 1-2 दिवसात घेऊन त्या ठिकाणी समोर येईन आणि दूध का दूध, पाणी का पाणी या ठिकाणी आपल्या माध्यमात करतो।